नमस्कार, कांतास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत कापण्या. याला कडकण्यासुद्धा म्हणतात. आणि आषाढ महिना सुरू झाला की ही रेसिपी तर प्रत्येकाच्या घरामध्ये हमखास बनते. तर चला सुरुवात करूया. इथं गॅसवरती मी कढई ठेवली. कढईमध्ये 1 वाटी पाणी टाकलं आणि 1 वाटी गूळ टाकला. त्याला विरघळून घ्यायचं आहे. पाक वगैरे गुळाचा करायचा नाही. तोपर्यंत ते गुळाचा पाणी थंड होतं तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊ. इथं मी परात घेतली. त्यामध्ये ज्या वाटीनं आपण गूळ आणि पाणी घेतलं त्याच वाटीनं 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं, अर्धी वाटी रवा घेतला, 1 टेबलस्पून वेलची पावडर घेतली, 1 टेबलस्पून सुंठ पावडर घेतलं, 1 टेबलस्पून सोपचं पावडर घेतलं आहे. त्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं. आणि थोडंसं मीठ घातलं आहे. मीठ आणि गोडाचा पदार्थ आहे त्याला मीठ घालायचं थोडंसं, म्हणजे त्याची चव अजून चांगली वाढते. 3 टेबलस्पून तूप घातलं आहे. कडकडीत नाही तूप घालायचं बरं का. तेल घाला किंवा तूप घाला, पण थंडच घालायचं. त्यानंतर हे चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे तूप किंवा तेल. आणि मग त्याचा असा मुटकळा झाला पाहिजे, जास्त पण मोहन घालायचं नाही. आणि मग ते असं चांगलं चोळून घ्यायचं त्याला. त्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये जे पाणी आपण गुळाचं करून घेतलं ते थोडं थोडं घालून पीठ भिजवायचं आहे. एकदाच पाणी घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं, नाही तर मग पातळ होतं. जर पातळ झालं असेल थोडं जास्त म्हणजे, तर मग काय करायचं, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं. आता आपण काय केलं, सगळं गुळाचं पाणी यामध्ये घालून घेतलं. आपण जे याच्यामध्ये रवा घातला आहे रवा घालणं ऑप्शनल आहे पूर्णपणे. तुम्ही घाला किंवा मग नाही घातलं तरी चालतो. आता मी काय केलं, 1 टेबलस्पून गव्हाचं पीठ घेतलं. हाताला थोडं चिकटलं होतं तर मग, आणि असं याचा उंडा करून घ्यायचा आहे. जास्त पण घट्ट पीठ भिजवायचं नाही. काय होतं, लाटायला फार त्रास होतो मग कडकने. म्हणून थोडंसं असं मध्यम, म्हणजे आपण जे पोळ्यासाठी कणिक भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट भिजवायचं. 1-2-3 मिनिट झाकून ठेवू, म्हणजे थोडंसं याच्यामध्ये रवा आहे मग तो थोडा चांगला फुलेल. जास्त वेळ ठेवायचं पण नाही, नाहीच तर मग पाणी सुटेल त्याला. आणि मग काय करायचं, एक उंडा घ्यायचा आणि त्याची पोळी लाटायची. याला पीठ लावायची पण गरज नाही, कारण ते घट्ट असतं चिकटत पण नाही खाली, छान लाटल्या जातं. आणि आपण जी पोळी करतो रेग्युलर, त्याच्यापेक्षा थोडीशी जाड ठेवायची. जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं. हे बघा, हे असं. आणि आता काय करू, याच्यावरतून खसखस लावू आणि वरतून असं लाटणं फिरवायचं, म्हणजे खसखस सगळी याला चिकटून जाते, म्हणजे ती निघत नाही, तेलात सुटत नाही. तर मग काय आल्लद असली मग ती तेलात पूर्ण पडते. आणि आता मी इथं काय केलं आहे, पिझ्झा कटर घेतलं. पिझ्झा कटरने काय करू, डायमंड शेपमध्ये या कडकने कापून घेऊ. तुम्ही चाकूनीसुद्धा या कडकने कापू शकता. एकदम सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही आहे. एकदा करून बघा, खूप छान लागतात खायला. आमच्याकडे तर अशा मस्त कडक कडकण्या आवडतात मुलांना, असं कुरुम कुरुम खायला. आणि या कडकण्या बघितल्या की बालपणीची म्हणजे आठवण येते. आईसुद्धा असा आषाढ महिना सुरू झाला की करायची. आणि तेव्हा असं काही गोड वगैरे मिळायचं नाही तर छान असं आवडायचा हा पदार्थ. तर आता काय करू, असे ह्या कडकण्या तेलावरती तळून घ्यायच्या. जास्त कडकडीत तेल गरम नाही करायचं, मीडियमच गरम करायचं. जास्त कडकडीत केलं ह्या कडकण्या वरतून लाल होतील आणि आतमध्ये कच्च्या राहतील आणि मग त्या मऊ पडतात. म्हणून असे मीडियम फ्लेमवरतीच या तळून घ्यायचे. हे बघा किती छान झाले. तर अशा सगळ्या कडकण्या आपण तळून घेऊ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याची कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कांतास किचनला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या हेल्दी रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. थँक्यू.